नमस्कार. 7 ते 12 हे वय मुलांच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं. मग अशावेळी त्यांच्यासाठी योग्य आहार नेमका कोणता? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. एका परिपूर्ण दिवसाची आहार योजना पाहूया, जी मुलांच्या वाढीसाठी, बुद्धिमत्तेसाठी आणि दिवसभराच्या ऊर्जेसाठी खरंच खूप आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर प्रश्न हा आहे की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दिवसभराच्या ऊर्जेसाठी सगळ्यात चांगला आहार कुठला? हा प्रश्न जवळजवळ सगळ्याच पालकांना पडतो, पण ह्याचं उत्तर खरं तर इतकंही अवघड नाहीये. चला बघूया काय आहे ते. कुठल्याही दिवसाची उत्साही सुरुवात होते ती एका पौष्टिक नाश्त्यानं. आणि मुलांच्या बाबतीत तर ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे. दिवसाची ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. बघूया बरं यात कोणते पर्याय असू शकतात. दिवसाची सुरुवात करायची आहे ना, त्यासाठी काही एकदम सोपे पण पॉवरफुल पर्याय आहेत. सकाळी उठल्यावर 1 कप दूध किंवा ताज्या फळांचा रस. खरं तर अख्खं फळ खाल्लेलं केव्हाही चांगलं, नाहीतर मग एक उकडलेलं अंड. या छोट्या गोष्टींमधून मुलांना दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा आणि पोषक तत्व सहज मिळून जातात. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची. सकाळचा नाश्ता तो कधीही चुकवायचा नाही. हा त्यांच्या निरोगी दिनचर्येचा अगदी पाया आहे असं समजा. यातून फक्त ऊर्जाच नाही मिळत, तर शाळेत लक्ष केंद्रित करण्याची ताकदसुद्धा वाढते. आता नाश्त्यामध्ये आपल्याकडे 2 छान पर्याय आहेत. समजा मुलांना एकदम पोटभरीचा नाश्ता हवा असेल, तर मग सांबारसोबत इडली डोसा किंवा शेंगदाणे घालून केलेले पोहे, उपमा, क्या बात है. आणि जर काही हलकं-फुलकं खायचं असेल, तर भाज्या टाकून केलेला पुलाव किंवा डाळ तांदळाची पौष्टिक खिचडी हा एक उत्तम आरोग्यदायी पर्याय ठरतो. सकाळचा नाश्ता झाला की येतो दिवसाचा मधला पण तितकाच महत्वाचा टप्पा. तो म्हणजे शाळेचा डबा. मुलं शाळेत उत्साही राहावीत यासाठी त्यांच्या डब्यात काय असायला हवं हे बघणं खूप गरजेचं आहे. एका परफेक्ट डब्यासाठी ना ह्या 4 गोष्टी असायलाच पाहिजेत. पहिलं मुख्य जेवण म्हणजे चपाती आणि कोरडी भाजी किंवा पराठे. दुसरं तोंडी लावण्यासाठी थोडी चटणी किंवा कोशिंबीर. तिसरं ताजेपणासाठी काकडी, टोमॅटो असं काही सॅलड. आणि चौथं जीवनसत्वांसाठी एक अख्खं फळ. झालं. या सगळ्यामुळे एक चौरस आणि संतुलित आहार तयार होतो. मुलांच्या डब्यासाठी एक साधा सोपा नियम आहे. जेवण नेहमी घरगुती असावं, ताजं असावं आणि हो, कमीत कमी तेलात बनवलेलं असावं. यामुळे काय होतं तर पचनक्रिया चांगली राहते आणि मुलं बाहेरच्या अस्वच्छ पदार्थांपासून आपोआप दूर राहतात. मुलं जेव्हा खेळून दमून शाळेतून घरी येतात, तेव्हा त्यांना परत एकदा ऊर्जेची गरज असते. मग अशा वेळी चिप्स किंवा बिस्किटं देण्याऐवजी आपण त्यांना कोणते चविष्ट आणि आरोग्यदायी घरगुती पदार्थ देऊ शकतो? चला, तेच पाहूया. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर आपल्याकडे भरपूर चविष्ट पर्याय आहेत. डाळीच्या पिठाचे पौष्टिक लाडू बघा, किंवा डाळीच्या पिठाच्या कुरकुरीत पुऱ्या किंवा वडे, चुरमुरे फुटाणे घालून केलेली भेळ किंवा मग दही मिसळ. हे सगळे पदार्थ मुलांना आवडतात तर आहेतच, पण त्यातून त्यांना चांगलं पोषणही मिळतं. आणि हा एक सगळ्यात महत्वाचा नियम. बाहेरचे पॅकेटमधले पदार्थ ते पूर्णपणे टाळायचे. कारण काय तर ह्यात अतिरिक्त साखर असते, मीठ असतं आणि टिकवण्यासाठी घातलेले प्रिझर्वेटिव्हज असतात. या गोष्टी मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नाहीयेत. आता आपण वळूया दिवसाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या जेवणाकडे, म्हणजे रात्रीच्या जेवणाकडे. रात्रीचं जेवण नेहमी हलकं पण पौष्टिक असावं. शांत झोपेसाठी आणि पचन चांगलं होण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा आपल्याकडे बरेच छान पर्याय आहेत. 2-4 मऊ फुलके, वाटीभर भात डाळ, मोड आलेल्या कडधान्यांची उसळ किंवा पनीरची भाजी. आणि जर यापेक्षाही काही हलकं हवं असेल तर मग साधं फ्रूट सॅलड हा जर उत्तमच पर्याय आहे. हे सगळे पदार्थ पचायला सोपे आहेत आणि पोषक तत्वांनी भरलेले आहेत. आता योग्य आहारासोबतच मुलांच्या निरोगी वाढीसाठी अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे. कोणती? तर ती म्हणजे शांत झोप आणि मजबूत हाडं. बघूया यासाठी काय करता येतं. आपल्याकडे झोपण्यापूर्वी 1 कप कोमट दूध देण्याची जुनी सवय आहे ना, ती खरंच खूप फायदेशीर आहे. दुधामधल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात आणि मुलांना शांत गाढ झोप लागण्यासाठी मदतसुद्धा होते. तर मग या संपूर्ण दिवसाच्या आहार योजनेचा सारांश काय? तो ह्या 4 सोप्या नियमांमध्ये आहे. 1. नेहमी घरगुती जेवणाला प्राधान्य द्या. 2. ताज्या घटकांचाच वापर करा. 3. कमीत कमी तेलात स्वयंपाक करा. आणि 4. जंक फूडला तर कटाक्षानं नाही म्हणा. हेच आहेत निरोगी आयुष्याचे 4 मुख्य स्तंभ.
आणि जेव्हा आपण या साध्या घरगुती आहार योजनेचं पालन करतो तेव्हा परिणाम काय मिळतो? तर एक निरोगी, सक्रिय आणि आनंदी मूल. आणि खरं सांगा, यापेक्षा चांगलं अजून काय हवंय? तर मग विचार करा, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आज कोणता पर्याय निवडायचा? आरोग्यदायी घरगुती जेवण की बाहेरचे पदार्थ? निवड आपल्या हातात आहे.